नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, जो प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि अनेक उपाय करून झाले पण आहेत बऱ्याच लोकांचे, पण तरी देखील त्यांना हवं तसा रिझल्ट या ठिकाणी भेटलेला नाही आहे। तर आपण आज बघणार आहोत की बोकडाला असं कोणतं खाद्य दिलं पाहिजे की जेणेकरून बोकडाचं वजन या ठिकाणी झपाट्याने वाढेल, किंवा त्याचं खाद्याचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे, किंवा असं कोणते कोणते पदार्थ किंवा कोणतं खाद्य त्याला दिलं पाहिजे ज्यामध्ये त्याचं वजन जोराने वाढू लागेल। तर ह्याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। आणि बघा, मी उपाय जो आहे या ठिकाणी सांगणारच आहे, पण तो उपाय करण्या अगोदर तुम्हाला काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, बरोबर। जर तुम्ही त्या गोष्टींची आधी काळजी घेतली नाही किंवा तो उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी ते नियोजन केलं नाही, तर तुम्हाला तो जो पण मी उपाय सांगणार आहे किंवा जे मी खाद्य खायला सांगणार आहे तर त्याचा उपयोग होणार नाही, जर तुम्ही आधीचं बेसिक गोष्टी किंवा आधीचं नियोजन या ठिकाणी केलं नाही तर। त्यामुळे तुम्ही काय काय करायचं आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, नाही तर तुम्ही डायरेक्ट काय करणार, जो मेन मुद्दा आहे तो बघणार आणि जे खाद्य आहे ते सांगायला मला काय 1-2 सेकंद लागतील, पण तेच गरजेचं नाही आहे। जर तुम्ही बाकीच्या गोष्टी करत नाही आहे तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 1-1 मिनिट 1-1 सेकंद महत्त्वाचा आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओ हेडफोन लावून बघा, कारण की व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, तेव्हा तुम्हाला हे संपूर्ण काही जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला समजेल। आणि सोबतच आपण लवकरच शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासाठी फ्रीमध्ये मोफत प्रशिक्षण आणणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ जे शेती संबंधी असेल किंवा शेळीपालन, कुक्कुटपालन, गाय म्हैस पालन असे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि खूप मेहनत लागते व्हिडिओला, तर व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला लगेच कमेंट करून सांगा। तर बघा, सुरुवातीला आपण काही बेसिक गोष्टी बघूया, जे बेसिक नियोजन बघूया, जे आपलं बोकडाचं वजन वाढण्यापासून रोखतात। किंवा तुम्ही किती पण चांगलं खाद्य द्या किंवा तुम्ही किती पण काही पण उपाय करा तरी देखील तुमच्या बोकडाचं वजन वाढणारच नाही का, कारण की त्या अगोदर त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी असतात किंवा काय नियोजन असतं ते तुम्हाला करणं गरजेचं असतं। जसं की बघा, सुरुवातीला जेव्हा नवीन फार्मर असतात किंवा जे पण नवीन उद्योजक असतात, जे नवीन हा व्यवसाय करत असतात, जे नवीन आपल्या फार्मवरती बोकड किंवा शेळ्या आणत असतात, तर ते डायरेक्ट बोकड आणतात, शेळ्या आणतात, त्यांना ठेवायची जागा नसते, बरोबर। तर सर्वप्रथम म्हणजे तुम्ही बोकड असेल किंवा शेळी असेल, बरोबर, दोघांना लागू होतं, तुम्ही त्यांना राहण्याची जागा जी असते ती सपाट ठेवली पाहिजे, सुक्की ठेवली पाहिजे। नाहीतर मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे, शेतकरी काय करतात, बोकड असतो त्याच्या खाली त्याची लघवी वगैरे त्या खड्ड्यात साचलेली असते, त्याच्यामध्येच तो बसत असतो, पूर्ण त्याचं अंग या ठिकाणी भिजलेलं असतं किंवा त्या लेंड्या पडतात त्यामध्ये पूर्ण तो माखलेला असतो, म्हणजे अतिशय गलिच्छ प्रकारे त्याची या ठिकाणी तुम्ही सांभाळ करत असतात। तर बघा, ते जरी जनावर असलं तरी त्याला देखील तुम्ही स्वच्छ जागेत जितकं ठेवाल तितकी त्याची मानसिकता राहील, तितकं त्याचं जे आहार राहील किंवा त्याचं जे आरोग्य राहील या ठिकाणी चांगलं राहील। आणि जितका तो मानसिकता राहील आणि आरोग्य दोन्ही गोष्टी या ठिकाणी मेंटेन करतील आणि त्यानुसार त्याला योग्य त्या रीतीमध्ये कोणता रोग होणार नाही आणि त्याचं वजन वाढण्यामध्ये मदत होईल। दुसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही तुमच्या फार्मवरती या ठिकाणी शेळी किंवा बोकड आणत असाल, त्याच्या तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 महिने अगोदर पूर्णपणे चाऱ्याची लागवड करणं गरजेचं आहे। कारण की तुम्ही जेव्हा फार्मवरती बोकडं आणशाल तेव्हा तुम्हाला त्याला सुका चारा द्यावा लागेल, जो आपण अर्धा-1 किलो काय द्याल तर तो द्याल, त्यानंतर 3-4 किलो तुम्हाला त्याला हिरवा चारा या ठिकाणी द्यावाच लागेल, बरोबर। मग सुका चारा असेल, ओला चारा असेल, त्यासाठी तुम्हाला अगोदरच या ठिकाणी चारा लागवड करून ठेवावी लागेल। आता चारा लागवडमध्ये अनेक पिकं घेऊ शकता तुम्ही, बरोबर। आता चारा लागवडबद्दल एक सविस्तर व्हिडिओ मी नक्की आणेल। जर तुम्हाला चारा नियोजन यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला लगेच या ठिकाणी कमेंट करा, चारा नियोजन म्हणून, मी त्यावरती नक्की व्हिडिओ आणेल।
आता बघा, चारा नियोजन हे किती जमिनीत करायला पाहिजे, तर एक ॲटलिस्ट तुम्ही कमीत कमी 1 बिघा जमिनीमध्ये तुम्हाला 20 शेळ्यांसाठी किंवा 20 बोकडांचं खाद्य नियोजन तुम्ही करू शकाल. जर तुमच्याकडं 20 बोकडं तुम्ही आणत असाल तर तुम्हाला 1 बिघा, कमीत कमी 1 बिघा म्हणजे अर्धा एकर, यामध्ये तुम्हाला 5 ते 6 महिने अगोदरच चारा लागवड करून ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही बोकडं आणले, जनावरं आणले आणि त्यानंतर तुम्ही चारा लागवड करायला गेलात तर या ठिकाणी काय होईल की तुम्हाला चाऱ्याचा या ठिकाणी तुटवडा येईल आणि तुम्हाला विकत चारा आणावा लागेल. विकत चारा आणला तर तुमचा जो नफा आहे या ठिकाणी विकत चाऱ्यामध्ये निघून जाईल. त्यामुळे चारा नियोजन, पहिली गोष्ट त्याचं राहणीमान, शेड नियोजन असेल ज्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपले जे पण शेतकरी असतात ते काय करतात की बोकड घेतला, धरला, खुटीला बांधला, 24 तास तोच बोकड तिथं बांधलेला असतो. बरेच लोक त्याला उन्हात बांधतात, बरेच लोक त्याला पावसात बांधतात किंवा बरेच लोक त्याला थंडीत बांधतात. तर त्याला पहिली गोष्ट हवा म्हणजे ज्याची काही थंडी असेल, थंडीपासून रक्षण झालं पाहिजे, पावसात तो भिजला नाही पाहिजे आणि त्याला उन्हात पण नाही बांधला पाहिजे. ते झालं. त्यानंतर तो एकाच ठिकाणी राहायला पण नाही पाहिजे, कारण की तुम्ही जर एकाच ठिकाणी त्याला खुट्याला नुसतं बांधून ठेवताय तर त्याच्या शरीराची किंवा बॉडीची हालचाल होणार नाही. हालचाल झाली नाही तर त्याचं जे रक्त सर्क्युलेट होतं म्हणजे पूर्ण ज्या त्याच्या नसा असतात त्या मोकळ्या होणार नाही. नसा मोकळ्या झाला नाही तर त्याच्या अनेक प्रकारचे आजारही होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, त्याला जे पण खातोय ते पचणार नाही, त्याला गॅस होती, ॲसिडिटी. ते जनावर असले तरी त्यांना अशा छोट्या मोठ्या प्रमाणात हे रोग किंवा हे परिणाम होत असतात. त्यामुळं काय करायचं आहे, बोकडाचं तुमच्याकडे जर या ठिकाणी तुम्ही मोकळं त्याला चरायला नेत असाल, गुरांमध्ये वळायला नेत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि जर तुमच्याकडे फार्म असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कंपाऊंड मारलेला असेल तर त्यामुळे तुम्ही थोडंफार त्याला चरायला सोडत जा. आणि जर तुमच्याकडे तोही उपाय नसेल तर तुम्ही त्याला एक मोठी दोरी बांधा आणि त्याला एक राऊंडमध्ये तुम्ही चरायला किंवा मोठी दोरी असेल तर तो या ठिकाणी फिरता राहील आणि त्याच्या पायाचं या ठिकाणी व्यायाम होत राहील. बरोबर. आता महत्त्वाचं म्हणजे खाद्य नियोजन. आता खाद्य नियोजन तर आपण करणार, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे पाणी. पाणी त्याला वेळेवर दिलं पाहिजे, शुद्ध दिलं पाहिजे. कारण की काय होतं की शेतकऱ्यांची इथं बोकड किंवा शेळी बांधलेली राहते, त्यांना जेव्हा वेळ भेटतो तेव्हा ते डायरेक्ट जाऊन पाणी पाजतात. पण त्याला जेव्हा जेव्हा पाणी प्यावंसं वाटेल तेव्हा तेव्हा जर तुम्ही त्याला पाणी दिलं तर त्याच्या जे आतड्यांची किंवा जी शरीराची पाण्याची कमतरता आहे ती भरून निघेल. हवं त्या प्रमाणात त्याला पाण्यापासून प्रोटीन भेटतील, जे ऑक्सिजन लेवल आहे त्याची एक मेंटेन राहील आणि त्याला डिहायड्रेशन असेल किंवा अनेक गोष्टीपासून जी पाण्याची कमतरतेमुळे परिणाम होतात त्यापासून तो दूर राहील. म्हणजे पाणी स्वच्छ आणि वेळेवर तुम्ही या ठिकाणी देत जा, पुरेसं पाणी देत जा. आता मेन म्हणजे खाद्य. आता खाद्य असं काय द्यायचं की ज्याचं वजन झपाट्याने वाढेल. तर बघा, आता प्रत्येकाच्या घरामध्ये जो पण बोकड किंवा शेळी पालन करतोय ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते लोक शेतकरी कुटुंबातले असतात किंवा स्वतः शेतकरी असतात. तर अशा वेळेस प्रत्येकाच्या घरामध्ये गहू, बाजरी हे या ठिकाणी राहतच. बरोबर. तर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, रात्रीच्या वेळेस थोड्याशा वाटीमध्ये काय करायचं आहे, एका साईडला गहू आणि एका वाटीमध्ये या ठिकाणी बाजरी, छोटीशी, जास्त नाही, थोडंसं घ्यायचं आहे आणि एखाद्या मोठ्या गमेला असेल किंवा भांडं असेल त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. त्यानंतर वरतून तुम्ही पाणी टाकायचं आहे. पाणी इतकं टाकायचं आहे की ते त्याच्यावरती निघालं पाहिजे आणि रात्रभर त्याला ते भिजत राहिलं पाहिजे. अशा प्रमाणात गहू आणि बाजरी तुम्हाला भिजत घालायचे आहेत. रात्रभर तुम्हाला ते भिजू द्यायचे आहेत. जेव्हा तुमची सकाळ होईल तर सकाळी झाल्या त्याला उपाशी पोटी, म्हणजे तुम्ही नाश्त्याला म्हणू शकता, तर नाश्त्याला तुम्ही त्याला खायला द्यायचं आहे. आता हे जर तुम्ही त्याला खायला दिलं तर त्याला हे भिजल्यामुळे त्याच्यामधले प्रोटीन जे असेल त्या तुम्हाला त्याला भेटून जाते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्याला तुम्ही या ठिकाणी बघायला गेलात तर खपरी पेंट पण देऊ शकता तुम्ही खायला. आणि एक खाद्य तुम्ही मेंटेन ठेवा. जर तुमचं बोकड जर 1 किलो चारा खात असेल तर तुम्ही त्याला 1 किलो चारा दिला गेला पाहिजे. बरोबर. आणि त्यामध्ये पण तुम्ही थोडासा त्याला अर्धा 1 किलो सुक्का चारा द्या. त्यानंतर तुम्ही थोडासा त्याला हिरवा चारा द्या. हिरवा चारा पण तुम्ही रेग्युलर एकच नका देत जाऊ, त्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हिरवे चारा देऊ शकता. आता यावरती आपण लवकरच व्हिडिओ आणू. जर तुम्ही या ठिकाणी कमेंट करत असाल तर आपण त्यावरती देखील लवकरच एक व्हिडिओ आणू.
बरोबर. म्हणजे हिरवा चारा, सुका चारा, त्यानंतर तुम्हाला जे मी सांगितलं आहे भिजून तुम्ही सकाळी खाऊ घाला, त्यानंतर पाणी पुरेसं द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस काय करायचं आहे, गूळ घ्या, गुळाचा एखादा छोटासा खडा घ्या. गुळाचा खडा घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्याला बारीक त्याचा भुगा करायचा आहे किंवा तुम्ही गोणपाटात टाका, गोणीमध्ये टाकून किंवा फडक्यात टाकून वरतून तुम्ही त्याला ठेसून त्याला पूर्ण बारीक केलं का, त्यानंतर एखाद्या बादलीत किंवा एखाद्या घमेल्यात किंवा भांड्यामध्ये तुम्ही 1 ते 1.5 लिटर पाणी घ्या. 1 ते 1.5 लिटर पाण्यामध्ये तो पूर्ण गूळ तुम्ही टाकून द्या. लई नाही टाकायचा आहे, 50-100 ग्रॅम घ्या किंवा छोटासा खडा घ्या, बरोबर. आणि तो पूर्ण त्याच्यामध्ये ढवळा, त्याला पूर्ण तुम्ही मिक्स करा. जोपर्यंत तो गूळ पूर्ण पाणी होत नाही त्याचं, तोपर्यंत त्याला हलवा. जेव्हा तो गूळ आणि पाणी एकजीव होईल तेव्हा तुम्ही त्याला संध्याकाळी प्यायला द्या. ह्याने काय होतं की त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण असेल किंवा जे पण या ठिकाणी गुळाचे प्रोटीन असतात, त्याच्यामुळं काय होतं, त्याचं रक्त शुद्धीकरण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा त्याला गुळापासून फायदा होतो. मग काय केलं आपण, गुळाचं पाणी दिलं, त्याच्यानंतर गहू बाजरी त्याला भिजून दिले, त्यानंतर आपण काय खपरी पेंड दिली. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याला मका देत जा. मक्याने सुद्धा या ठिकाणी प्रोटीन खूप चांगल्या प्रमाणात भेटतं. आणि एक सांगितलेलं तुम्हाला मी, जसं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही त्याला चारा नियोजन करत जा. असं संपूर्ण तुम्ही टाईम टू टाईम त्याला खाद्याचं नियोजन तर जर तुम्ही त्याचं केलं तर लवकरच तुमच्या बोकडाचं वजन जोरात वाढू लागेल. आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट की बरेच शेतकरी ते टाळून देत असतात, बरोबर. तर एक लसीकरण आणि औषधं त्याला वेळच्या वेळी तुम्ही दिली गेली पाहिजे. आता बरेच लोक बोलतील की आम्ही 10 वर्षापासून हा व्यवसाय करतो, बरोबर, आणि आम्ही तर आजपर्यंत कधी केलं नाही. तर एक साहजिक तुम्ही 1-2-3 जर 1-2 जनावरं पाळत असाल तर त्यांना रोगाचं प्रमाण खूप कमी दिसून येतं. पण जेव्हा तुमच्याकडं 5-10 जास्त जसे जसे वाढत जातात, जशी जशी यांची संख्या वाढत जाते तसं तसं यांचं रोगाचं प्रमाण देखील वाढत जातं, बरोबर ना. त्यामुळे अनेक प्रकारचे छोटे मोठे रोग असतील किंवा त्यांच्यावरती वेळच्या वेळी तुम्ही त्यांना योग्य ती फवारणी करत जा. फवारणी केल्याने काय होतं की त्यांच्या अंगावर जे पण परजीवी जीव असतील, जे त्यांचं रक्त शोषण्याचं काम करतात किंवा खाज येत राहते, अनेक प्रकार त्यांना त्वचेची ॲलर्जी होत असते, ह्यांपासून त्यांचं संरक्षण होतं. आणि रक्तामधून किंवा जे त्वचेमधून ज्यांचं जे ॲलर्जी होत असते, बॅक्टेरिया असतात, ते या ठिकाणी कमी होतं. तर असं तुम्ही संपूर्ण जर तुम्ही त्याचं नियोजन करत असाल प्रॉपर पद्धतीने तर नक्कीच तुमचं जे बोकड असेल किंवा शेळी असेल, आता आपण बोकडासाठी बघतोय, तर बोकडाचं तुमचं जे वजन असेल ते वेळेवरती आणि जास्तीत जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात होईल. आणि बरेच लोक यावरती औषधं पण असतात, पण औषधांचं काय असतात की छोट्या मोठ्या प्रमाणावरती साईड इफेक्ट पण बघायला भेटतात. पण जर आपल्या घरामध्ये या सर्व गोष्टी असतात तर तुम्ही याचं योग्यरित्या जर मॅनेज करत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट या ठिकाणी बघायला भेटू शकतो, बरोबर. आता ही सर्व तुम्हाला मी माहिती नक्कीच दिलेली आहे, पण तरी देखील बऱ्याच ठिकाणावरती या गोष्टींचा उपयोग होत पण नाही आहे. का? कारण की त्या ठिकाणी पाणी असेल किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी पण या ठिकाणी दिसून येतात. तर आपण एक अंदाज लावून एक सरासरी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त मध्ये तुमचा या ठिकाणी परिणाम किंवा तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल, बरोबर. आता महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या चॅनलवरती लवकरच एक कोंबडी पालन किंवा शेळी पालन यावरती संपूर्ण ट्रेनिंग प्रशिक्षण अगदी मोफत आणणार आहोत. जर तुम्हाला या ट्रेनिंगचा प्रशिक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय लगेच कमेंट करून सांगा. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आहे, तर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करत चालायचं आहे. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन. तो